आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. सपोर्ट करा म्हण. शपथ करा. शपथ नाही, सपोर्ट करा. तर गाइस तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. या ब्लॉग मध्ये नाही का आता आपण कपडे नाही का एकदम पतीवानी कडक कशी करायची ते बघणार आहोत. आपल्याकडे एक लिक्विड आहे नाही का, रिव्ह्यू म्हणून लिक्विड. हे नाही का कपडे एकदम नाही का आमदार होते नाही का, आमदार कसे कपडे घालतात पांढरे कडक कडक इस्त्रीचे, तसे कपडे होतात नाही का. तुम्हाला दाखवतो त्यासाठी काय काय करावं लागेल. असं ब्लॉग मध्ये कंटिन्यू ना. चला कपडे आणतो. तर मित्रांनो आता आपले एवढे कपडे आहेत, याला आपण कडक करायचं नाही का, म्हणजे पतिवाने एकदम टाच. त्यासाठी आपल्याला पाणी घ्यावं लागेल. तुम्हाला सांगतो किती पाणी बिनी काय घ्यायचं बघा. असं बघत राहा. हा बघा मित्रांनो, इकडे आणा जवळ. एवढं पाणी असलं तरी बाद झालं नाही का, एवढं जवळ नाही डायरेक्ट. बघा लांब घ्या थोडं. एवढं पाणी असलं तरी जमतं नाही का. आणि लिक्विड नाही लिक्विड हे बघा जास्त नाही तुम्हाला सांगतो. बघा एवढं टाकलं तरी बाद झालं. बघा जवळ घ्या. बघा ही बिले झालं. तर एवढं टाकायचं बघा. असं टाकलं का असं मिक्स करायचं. केलं का मिक्स. थांबा थांबा कंटिन्यू राहा. तयारी ठेवा. आमदार दिसायचं आपल्याला. पांढरे बिंढरे कोणते कपडे असू नाही टाचू दे. फक्त लिलनचे आणि पेपर कॉटन पाहिजे. त्यातली बी क्वालिटी पाहिजे तेव्हा होते. नाही तर तुम्ही टाकते साधे बिदे कसले बी तसले नाहीत जमत. शेत बी तसली क्वालिटी पाहिजे. तेव्हा बघा गायच हे असे लगेच कपडे नाही का त्याच्यामध्ये टाकायचे पाणी मध्ये एकदम नाही का. हे बघा बघा आमदारवाणी व्हायचं असलं तर बघा तुमचे कसे बी असू दुमटेलेले मोमटेलेले कसे बी असू नाही का एकदम पतिवाणी होते. एकदम पतिवाणी म्हणजे लोकांना ओळखू द्यायचं नाही का तुम्ही आमदार का आमदार आहे म्हणून. बकीट नसली घरी तसं काय नाही. हे असल्या म्हणजे एखाद्या टप्पात बिप्पात बी जमतं नाही का बारीक. म्हणजे आम्हाला जरा थोडं काम पाणी कमी पडलंय तरी काय विषय नाही. मित्रांनो थोडं कमी पडलं का पाणी कमी पडलंय थोडं टाकतो पण नाही का मिस्टेक होत असते थोडी. पाणी कमी पडलंय थोडं. काय करावं लागेल माहिती आहे मला. थोडं काढावं लागेल. थोडं पाणी टाकावं लागेल नाही का. आता लिक्विड बी टाकावं लागेल ना थोडं. लय अवघड आहे काय करावं. पली कसं नाही लिक्विड. तुम्ही बघू शकता मित्रांनो असं करावं लागतं नाही का. आपण भाकरी कच चुरतो चुरावं लागतं. लय अवघड आहे परिस्थिती. आमदारांना राहायचं म्हणलं असंच करावं लागतंय. आता परफेक्ट जमलं नाही का. हा लोक क्षेत्र झाले का. हा एक क्षेत्र राहिलं आपलं. जाऊ सुद्धा असते एक क्षेत्र राहिले म्हणजे पकीड जरा छोटी पडली हो. दुसरं काय नाही विषय नाही का. तरी मी जमतोय काय नाही. हे भिजलं वास फक्त पाणी बसून घेते लगेच. तर नाही का मित्रांनो याला नाही का 10-15 मिनिटं असं ठेवा त्याच्यामध्ये.
आणि थोड्या वेळाने नाही का लगेच बाहेर यायचं पलीकडे वाळू घालायचं. पण ह्याला जर कडक करत असलं ना तर त्याला ऊन बी कडक पाहिजे बरं का. जेवढे कडक ऊन असेल तेवढे कडक कपडे. चला मग आता थोड्या वेळेला 15 मिनिटं ठेवा असं. 15 मिनिटानंतर आपण वाळू घालू. वाळल्यानंतर इस्त्री करून तुम्हाला दाखवतो नाही का क्वालिटी कशी नाही का. चला मग तेवढं वाळू घालायच्या टायमाला वापस चला. म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून येत नाही. अरे म्हण येते म्हण म्हणा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून म्हणा मला तुला आईस्क्रीम देतो माझं कोण नाही तुला कोण देतो म्हण आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणून हा केस कला. काय करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असं म्हण ना वागा म्हण ना येत नाही. अरे येते ना आता म्हणलीत ना म्हण नीट म्हण तिकडे बघून मोबाईल कर बस म्हण इस्ता. स्टॉप नाही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असं म्हण मग आमच्या चॅनलला म्हण मी एक म्हण आमच्या चॅनलला म्हण ना आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा. इकडे बघून म्हण मोबाईल कर सगळ्यांनी शेअर करा म्हण आहे कुठला प्लीज शेअर करा. आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा म्हण शपथ करा. आप कहाँ थे ज्ञानी बाबा? शपथ नाही सपोर्ट करा. तर काय आपले 15 मिनिटं झालेले आहेत. आता आपण कपडे वाळू घालू उन्हा महिना का तिकडे चल वैशू कोण धरायचं सुरत दाखवायचं चला मित्रांनो उन्हात वैशू सबस्क्राईब करा म्हणा बरं एकदा म्हण सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा चल. तर मित्रांनो आता ऊन चांगलंय कडक आणि इथं वाळू घालू नाही का आणि नंतर वाळल्यानंतर आपण तुम्हाला दाखवू नाही का रिझल्ट. चला मग वाळू घालतो वाळू घातलं तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता आपण आता वाळू घातलेले आहेत कपडे नाही का. आता फक्त उन्हाने अशी साथ दिली पाहिजे नाही का. ऊन राहिले तर कडक होतील ते नंतर वाळल्यानंतर डबल आपण येऊ पण तुम्हाला इस्त्री करून दाखवतो नाही का कसे आमदारावान दिसते कपडे नाही का टाईट मध्ये फाईट. चला मग थोड्या नेऊ नाही का वाळल्यावर आम्ही इतक्या लवकर तर वाळू शकत नाहीत ना थोड्या नेऊ चला. तर गाईज आता आपण बघू नाही का आपले कपडे कडक झाले का ना आता ऊन पडले मस्त वाळले असते चला बघू. दोन दिग्गज लय ऊन चमकायला दिसतंय ना. तर मित्रांनो बघा तुम्ही बघू शकता एकदम कडक झालं नाही का कडक झाले. सध्या आपल्याला लाईट नाहीये नाही तुम्हाला इस्त्री करून दाखवलं असतं तरी मी पुढच्या ब्लॉग मध्ये नाही का तुम्हाला दाखवून इस्त्री करून नाही का कपड्यांना. आता सध्या अजून एक गोष्ट नाही का कधी बी नाही का बकेटामधून काढलं का म्हणजे ते लिक्विड मधून तर त्याला पिळायचं नाही का पिळायचं नाही जसं वरलंय का तसं पाणी आहे का तसंच टाकायचं त्याला वाळायला नाही का ते पिळलं ना ते लिक्विड निघून जाते तर मग तस टाकलं की जास्त कडक होते. हा बघा कडक बघा कडक आहे का नाही हललेत का बघा दोरी सुद्धा अजून वरी उभी आहे. लिक्विड एक नंबर आहे हे बघा दोरी सुद्धा वरी आहे. इस्त्री गेली ना तर अजून क्वालिटी दिसते नाही का बघा हे बघा कशी क्वालिटी वाकडा व्हायले का तुम्ही घ्या ते लिक्विड. चला मित्रांनो आता आपला ब्लॉगचा डिएन करून टाकू भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की इस्त्री करून दाखवून हेच कपडे इस्त्री करून दाखवून तुम्हाला एक तरी शर्ट. चला मग बाय टाटा सी यू. तर मित्रांनो हे लिक्विड तुम्हाला फक्त नाही का 80 रुपयाला भेटणार आहे इतकं बरं का. याच्यापेक्षा मोठं असं पाहिजे असेल तर महाग भेटल नाही का. आणि हे लिक्विड तुम्हाला जनरल स्टोअरवर आणि पुण्यामध्ये कुठे बी मेडिकलवर भेटून जाईल नाही का. तर नाव बघून घ्या नाही का लिक्विड बघून घ्या एक नंबर आहे नाही का. कपडे म्हणजे कपडे डायरेक्ट आमदारचा विषय. चला मग बाय टाटा.